महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पहिल्या 30 फुटी पुतळ्याचं अनावरण शिवरायांचे 13वे वंशज नागपूर संस्थानचे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारक समितीच्या वतीनं पाठपुरावा करण्यात येत होता। अखेर सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून धुळ्यातील देवपूरमध्ये भव्य असा 30 फुटी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा साकारला गेलाय। त्याचं उद्घाटन छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज नागपूर संस्थानचे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। सगळे युद्ध त्यांनी जिंकले हे फार महत्त्वाचं आणि असे छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी जेवढं मोठं योगदान दिलं ते योगदान आपल्या सर्वांना माहिती होणं हे फार महत्त्वाचं आहे। मी आजचे आपले व्याख्याते म्हणून कोकाटे साहेबांना सांगेल त्यांनी एक पूर्ण व्याख्यान जे संभाजी महाराजांवर लोकांसमोर आपण सादर करावं। त्यांच्या बालपणापासून कसं कठीण आई वारल्यानंतरचा त्यांचा काळ, त्यानंतर स्वराज्यासाठी एक नाही दोन नाही तीन वेळा ओलीस ठेवण्याचं काम, स्वराज्य वाचणं जेव्हा अवघड होत होतं तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराजांची मसलत करून त्यांना ओलीस ठेवण्याचं कार्य करून स्वराज्याचं 3 वेळा स्वराज्य वाचवण्याचं कार्यसुद्धा आपण संभाजीराजांचं योगदान विसरू शकत नाही। बालपणापासून वडिलांनी स्थापित केलेलं स्वराज्य हे कसं टिकावं, ज्याच्या रंगात अंगात मासात हृदयात होतं असे छत्रपती संभाजी महाराजांचं आज आपल्या धुळे शहरामध्ये हे स्मारक उभं झालं। त्याबद्दल आपल्या संपूर्ण धुळे शहरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि युवा पिढीला मी सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचं फक्त स्मारक बनवून आपण इथं थांबू नका। आपण त्यांचे आचार विचार आपल्या मनामध्ये आपल्या हृदयात आपण त्यांचे आचार विचार बिंबवले तर मला वाटते आपलं सुराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य राहण्यास आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल। 16 भाषांचे पारंगत छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा या त्यावेळेस पारंगत असणं, आजचा युग आणि त्यावेळेचा युग आपल्याला माहिती आहे। आज मोबाईल असतानाही तुम्ही एवढ्या भाषांमध्ये पारंगत होऊ शकत नाही। असे 16 भाषाचे पारंगत ज्यामध्ये विशेष म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू, पारशी, अरबी भाषा आणि अजून विविध भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व। आत्ताच व्याख्यान करताना सांगितलं कोकाटे साहेबांनी की विविध ग्रंथ त्यांनी लिहिले आणि भूतभूषणात 14 वर्षी लिहिलेला ग्रंथ त्यांचा आज भी अजरामर आहे। आणि हा योग आज मला इथं आला आणि मी माझं भाग्य समजतो की या कार्यासाठी मी येऊ शकलो आणि हे कार्य आज माझ्या हातून उद्घाटन म्हणून इथं घडलं, त्यासाठी माझं भाग्य मी समजतो। माझं एक आद्य कर्तव्य असतं की ज्या पूर्वजांच्या नावाने ज्या पूर्वांच्या घराण्यामध्ये आम्ही जन्मलो, मग मला किती कामं असो, तब्येतीचं सोडलं तर किती राजकीय कोणत्याही क्षेत्राचं कार्य असो, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि या ठिकाणचं जर कार्य असलं तर त्याला आपलं आद्य कर्तव्य मानून आमच्या घराण्याने त्या ठिकाणी येणं फार आवश्यक असतं आणि आज मला तो योग आला। आमचे बंधू यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, भाजपचे अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावित, आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, प्रदीप जाधव, नाना कदम, अर्जुन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर या ठिकाणी 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला कोयता आणि लाकडी दांड्यानं जबरी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालाय। सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगर जवळ असलेल्या धात्रक चौकामध्ये ॲक्टिवावरून श्रमिक नगरच्या दिशेनं जाणाऱ्या 3 युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील 7 ते 8 जणांच्या गँगनं हल्ला केला। यामध्ये ॲक्टिवावरील 2 जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले, परंतु अतुल खरे या तरुणाला या टोळक्यानं सिने स्टाईल हॉकी स्टिक स्टंप आणि कोयत्यानं डोके, पाठ, पायावर जबर वार केले। यावेळी वाचवण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवण्यात आलं। यामुळे तरुणाची मदत करण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही। दरम्यान सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेलं, परंतु खासगी रुग्णालयानं त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्यानं अतुलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। काही महिन्यांपासून सातपूरच्या श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर, अशोक नगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय, तर पोलीसही कठोर कारवाई करत नसल्यानं पोलीस प्रशासनावर देखील नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान या घटनेमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करून नागरिकांना भयमुक्त करण्यात यावं अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जाते। प्रशांत महिरे, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक। गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारनं घेतलाय। या अनुषंगानं धुळ्यात युवा सेनेच्या वतीनं पांझरापोळ येथील गौशाळेत जात गौमातेचं पूजन करण्यात आलं। चारा खाऊ घालत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी युवा सैनिकांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत कौतुक केलंय। 75 वर्षात कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी दिली आहे। जय महाराष्ट्र। मी योगेश मराठे, युवा सेना महानगर प्रमुख। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षापासून खूप धडाकेबाज निर्णय घेतले। योजनांच्या मार्फत म्हणा, विकास कामांच्या मार्फत म्हणा, त्यांनी खूप मोठे मोठे निर्णय घेतले। आत्ताच परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आणि हा निर्णय खूप मोठ्या प्रमाणात साहेबांनी घेतला। कारण 78 वर्षात आजपर्यंत कोणत्याही राज्यामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला नव्हता। अशी हिम्मत ही आमचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतला। आजपर्यंत आपण म्हणायचो की गोमाता आहे, गोमाता आमची आहे, गोमाता आमची आहे, पण आपल्याला काही लोक विचारायचे की मातेचा मुलगा कोण, तर मातेचा मुलगा पुढे येऊन उभा राहिला तो आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब। असे निर्णय साहेब आपण कायम घेत राहावे आणि नक्कीच यावेळेसही आपण मुख्यमंत्री पदावर विराजमान 100% होणार आणि विधानसभेवर भगवा हा फडकणारच आहे। जय महाराष्ट्र। 2 दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं गाईला गौमातेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं महाराष्ट्रातील सर्वच गौप्रेमी नागरिकांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। याच माध्यमातून शिवसेना युवा सेनेच्या वतीनं गोमातेचं पूजन करत चारा खाऊ घालत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे, शिवसेनेच्या महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंखे, युवती सेना महानगर प्रमुख प्रज्ञा भदाने, उपमहानगर प्रमुख मनीषा पाटील, सोनाली सोनवणे, पूजा हिगोने, मयुरी भदाणे, संध्या जाधव, प्रियंका जाधव, प्रतीक शिंदे, अनिल ठाकूर, चेतन धामेचा यांच्यासह युवा सेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पिंपरी शिवारातील गट नंबर 103 मध्ये पोट हिस्सेदार शेत जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी तात्काळ बंद करा या मागणीचं निवेदन आदिवासी क्रांती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। पिंपरी शिवारातील गट नंबर 103 कृषी प्रायोजनासाठी आणि विशेषतः भूमिहीन आदिवासी आणि इतरांना 1976 साली वाटणी करण्यात आली। आजही आदिवासी शेतकऱ्यांचं शेतजमीन वाटप यादीमध्ये नाव आहे। त्यावेळी सदर शेतजमीन ग्रामीण भागात होती, मात्र आता धुळे शहराची हद्दवाढ झाल्यानं सदर जमीन शहरात समाविष्ट झाल्यानं या जमिनीवर अनेक भूमाफियांची नजर पडली आहे। भूमाफियांना करोडो रुपये या जमिनीपासून मिळत असल्यानं महसूल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट सौदे पावती, बेकायदेशीर खरेदी विक्रीचा परवाना काढून अशिक्षित आदिवासी शेतकऱ्यांचा भोळ्यापणाचा फायदा घेऊन शेतजमिनी हडप करून लेआउटवर प्लॉट पाडून करोडो रुपयांचा फायदा भूमाफियांना झालाय। यामुळे सदरची शेतजमीन मोजणी तात्काळ थांबवण्याची मागणी आदिवासी क्रांती सेनेनं केली आहे। धुळे शहरातील पिंपरी गावातील समस्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य माननीय संस्थापक भरतप्पा साहेब जाधव यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनाची बाब अशी आहे की धुळे शहरामधील पिंपरी ह्या गावातील गट क्रमांक 102, 103 व 95 ह्या गट क्रमांकामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी तहसील साहेबांनी 1975 साली ज्या आदिवासी समाजांना ज्या जमिनी वाटणी केल्या होत्या त्या ठिकाणी आजही त्यांचे ज्या मूळ मालकांचे उतारे निघत आहेत, परंतु काही भूमाफी व भूखंड त्यांनी जो अधिग्रहण केलेला आहे, हस्तांतरित करत आहेत, त्याबाबत आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। तरी सर्व आदिवासी समाजाच्या जेवढेही या काही भूमाफियांनी ज्या जमिनी हस्तांतरण केलेल्या आहेत त्यांना आमचा हा असा इशारा असेल बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्या ग्रुप अंतर्गत की यांनी ह्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत या तात्काळ आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आम्ही जाहीर केलेली आहे। यावेळी आदिवासी क्रांती सेना संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळ्यानिमित्तानं स्वर्गवासी सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आनंद पाटील यांच्या वतीनं अवधान येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सोपान महाराज कनेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। भारत माता की जय बोलना पड़ेगा, अगर इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा। कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांना प्रेम करतो। पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश आला भारत असतो, त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे। आणि भारत माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चलता लंडन मावशी म्हणत नाही, भारत माता की जय म्हटलं पाहिजे। 700 रुपये गले में लाकर बोले, 700 रुपये गले में लाकर बोले, तुझा भवानी के सियाज माजी में होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले। बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज के, महाराज के, जय श्री राम। अवधान
अवधान या ठिकाणी 4 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता शिवस्मारकाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याला धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवप्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय। महाराज की जय। जय शिवराय। आमच्या मागील 5 वर्षापासून आमच्या अवधान गावात तरुणांनी एक निश्चय केला होता की आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिजे। तो निश्चय करून आज आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आहोत। तसं या पूर्ण प्रवासात आम्हाला जे लाभलेलं व्यक्तिमत्व आहे तसेच आपल्या धुळे ग्रामीणचे कुणालबाबा पाटील, तसेच अवधान गावाचे माजी नगरसेवक व तडफदार नेतृत्व प्रवीण भाऊ अग्रवाल, राजूदादा पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमचं संपूर्ण गाव एकीने हा कार्यक्रम आम्ही भव्यदिव्य ऐतिहासिक कार्यक्रम करीत आहे। या कार्यक्रमाचे साक्षीदार संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील सर्व धुळे ग्रामीण हे सर्व साक्षीदार राहणार आणि हा आमच्या गावासाठी खूप अमूल्य ठेवा आहे। तर ह्या कार्यक्रमाची आमची रूपरेषा अशी होती, 30 तारखेला आम्ही माननीय यशवंत गोसावी सर यांचं व्याख्यान घेतलं आहे। तसेच 1 तारखेला बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला। 2 तारखेला नितीन बानुगडे पाटील साहेब यांच्या एकदम दणदणीत कार्यक्रम आज एकदम आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे। तसेच उद्याचा 4 तारखेचं आमचं नियोजन एकदम असं नियोजन आहे की हे नियोजन बघून कोणीही या नियोजनाचं कौतुक करेल। तसेच सकाळी भूमिशुद्धीकरण, तसेच सायंकाळी दुपारी 12 ते 4पर्यंत शोभायात्रा आहे, 7 ते रात्री 10पर्यंत भव्य दिव्य असा अनावरण करून प्रमुख पाहुणे जे राजवंशज शिवाजीराजे भोसले जाधव आई जिजाऊंचे वंशज आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देणार आहेत। तसेच गिरीश महाजन आपले उपस्थिती देणार आहेत। हा सोहळा आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू आणि आमची गावाची ही इच्छा पूर्ण झाली। आम्ही सर्वांचे ऋणी आहोत, ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत। आणि तसेच सर्वांना एक विनंती आहे की धुळे ग्रामीणमधील सर्व मायबाप जनतेला आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्याचा हा सोहळा विसरू नका, हा अनुभवा, हीच नम्र विनंती, सर्वांचं सहकार्य लाभ। जय शिवराय, जय धर्मवीर राजे छत्रपती संभाजीराजे। आपल्या या अवधान पुण्यभूमीत होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्त आपल्या या पुण्यभूमीत गेल्या 5 वर्षापासून शिवप्रतिष्ठान समिती यांच्या वतीने भरपूर काही अडीअडचणींना सामोरे जाऊन बऱ्याच शासकीय परवानग्या ह्या घेण्यासाठी खडतर प्रवासातून जावे लागले। याच्यात समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री शरद पोपटवार आणि सर्व समितीचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून यांच्याबरोबर तसेच समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय राजेश ईश्वर पवार यांच्यासोबत या समितीचा अतिशय मोठा सहकार्याचा वाटा होता आणि गेल्या 5 वर्षापासून विविध प्रकारच्या शासनाच्या परवानग्या, त्याच्यात कला संचालनालयाची परवानगी, वास्तुविशारद आणि आदरणीय कलेक्टर साहेब यांची शेवटची परमिशन, या सर्व परमिशनसाठी खूप काही या संघर्षातून आजपर्यंत लढावे लागले आणि आज हा भव्य दिव्य असा समारंभ आपल्या सर्व अवधान ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थ यांना पाहावयास मिळत आहे। आपल्या या अवधान पुण्यभूमीत अश्वारूढ पुतळ्यासाठी शेवटची परमिशन 7 ऑगस्ट 2024 रोजी मिळाली आणि त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण अवधान ग्रामस्थांची एक मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये सर्व पक्षाचे सर्व तरुण आणि ग्रामस्थ या ठिकाणी श्री महादेव मंदिराजवळ एकत्रित करण्यात आले। त्याच्यानंतर या महादेव मंदिराजवळ सर्व ग्रामस्थांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली। त्याप्रमाणे रूपरेषा ठरवल्यानंतर या अनावरण समारंभानिमित्त गेल्या 10 गुरुवार रोजी जय महादेव मित्र मंडळ अवधान यांच्या वतीने बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला। तसेच 2/10/2024
वार बुधवार रोजी महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रख्यात व्याख्यानकार, शिवचरित्रावर व्याख्यानकार आदरणीय श्री नितीन बानगुडे पाटील यांचं शिवचरित्र व्याख्यान आदरणीय कुणालबाबा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडलं। तसेच दिनांक 3/10/2024 वार गुरुवार रोजी अवधान गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ग्रामनैवेद्य आणि महाप्रसादाचे आयोजन समितीच्या शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि रात्री 9 ते 11 आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय सोपान महाराज कनेरकर आळंदीवासी यांचं कीर्तन आपल्या चौधान गावातील स्वर्गवासी सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ करण्याचं योजलं होतं। तसेच आपल्या या गावात उद्या 4/10/2024 वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक 9 ते 12 भूमिशुद्धीकरण यज्ञ सोहळा होणार आहे आणि 12 ते 4 वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांची मिरवणूक शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात येणार आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते 6 ते 8 वाजेच्या दरम्यान अनावरण समारंभ हा करण्यात येणार आहे। तरी संपूर्ण परिसरातील नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांनी या ठिकाणी अवधान गावाला त्या 6 ते 7 दरम्यान होणाऱ्या अनावरण समारंभानिमित्त उपस्थित राहण्याची कृपा करावी अशी मी अवधान ग्रामस्थ आणि शिवप्रतिष्ठान समिती। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मानवी जीवन मिळालंय तर या जन्माचा सदुपयोग करा। जीवनात स्वतःचं भाग्य स्वतः लिहा। अनंत जन्म फिरून मानव जन्म मिळालाय, म्हणून हा जन्म गुन्हेगारी क्षेत्रात वाया घालवू नका। महात्मा गांधींनी ग्राम स्वराज्य या संकल्पनेतून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी खेड्याकडे चला असा नारा दिला। ग्रामीण भागातील जनतेनं आत्मशासन करावं, समाजाचा एकोपा टिकावा, गावात सार्वजनिक उत्सवातून सलोखा निर्माण करावा असा याचा हेतू होता। आज प्रत्येक माणूस स्पर्धेत जगतोय। स्पर्धेत पुढे जाण्यासाठी काही लोक चुकीचा मार्ग अवलंबतात, यामुळे गुन्हेगारीचा जन्म होतो। सर्वांनी गुन्हेगारीपासून लांब राहून आनंदी जीवन जगावं, तर तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल असं मत ठाणेर पोलीस स्टेशनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक चंपालाल गुरुजी यांनी व्यक्त केलं। किंवा तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची, त्याच्या लहान लहान मुलांची, त्याच्या परिवाराची काय अवस्था असते आणि त्यांना कुठून कुठून पैसा गोळा करावा लागतो आणि तुम्हाला सोडून आणण्यासाठी काय काय सगळं राबवावं लागतं, हे सगळे जे अनुभव आहेत ते त्याच परिवाराचा व्यक्ती सांगू शकतो। म्हणून आजचा सीधा सरळ अर्थ एकच आहे, ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये चुका घडून गेल्या असतील त्यांनी आपला यापुढचा जो मार्ग आहे तो कायदा सुव्यवस्था आणि शांतता आणि जास्तीत जास्त आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला त्यांचा विचार करून आपल्या मुलाबाळांना, आपल्या आईवडिलांना, पत्नींना आपण अधिकचं सुख, आनंद आणि त्यांच्या सहवासात आपण सुखी जीवन जगावं हा हेतू या मूळ कार्यक्रमाचा आहे। खऱ्या अर्थाने आमचे वकील साहेब पोट फार गाजवतात, पण बाहेरच्या व्यासपीठवरती फारसं जास्त बोलत नाही। त्याच्यामुळे कारण असतं काही काही वेळेस खूप लोक असतात गुरुजी की ज्यांचं म्हणजे कोर्टाच्या आत जसं वकील होते राम जेठमलानी, त्यांचं एक हिअरिंग ऐकण्यासाठी लोक 2-2 दिवस दिल्लीमध्ये येऊन बसायचे आणि त्यांच्या कोर्टामधला जो संवाद आहे तो ऐकण्यासाठी थांबायचे। पण जेठमलानी साहेब बाहेरच्या व्यासपीठाला फारसं महत्त्व द्यायचे नाही, कारण ते तेवढं त्यांचा हा रस असतो
तसंच आमच्या प्रवीण पाटील साहेबांचं आहे, पण तरी आम्ही त्यांना आग्रह करू की वकील म्हणून लोक असं काही घडून घेण्यावर काय काय परिस्थितीमध्ये तुमच्याकडे येतात मीटिंगला आहे, तुम्ही ऑफिसला देऊन या. जरी मार्गदर्शन केलं साहेब, कायदा नसला तरी चालेल, बी फ्रँकली बोलले तरी आम्ही ऐकून घेऊ, अशी मी आदरणीय प्रवीण पाटील सर यांना विनंती करतो. की त्याला काय सर्पकार वाटतं त्याच्या परिवाराला किंवा त्याच्या घरच्या लोकांना किंवा तो त्या स्वतः व्यक्तीला. कारण की एखादा शिक्षण घेणारा किंवा तो कुठेतरी स्पर्धा परीक्षा देतो आहे किंवा त्याला लवकर लागणार आहे अशा व्यक्तीला विचारायचं गुन्हा दाखल असतो, त्याचं अक्षरशः करिअर हे खराब झालेलं असतं. कारण की कोर्टामध्ये तो गुन्हा घडल्यानंतर निकाल काय लागतो हा पुढचा विषय. ती केस 5 वर्षे 10 वर्ष चालते, तोपर्यंत आपला जो आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट असतो तो पूर्ण केलेला असतो, ती वेळ केलेली असते. कारण की जोपर्यंत गुन्हा क्लिअर होत नाही तोपर्यंत नोकरी लागत नाही. कारण की नोकरी का लागत नाही, तुम्ही चाळीच्या पडताळणी होत नाही पोलीस स्टेशनला, तोपर्यंत तुमचं पुढचं आयुष्य हे केलेलं असतं. मग तुम्ही किती शिकलात, तुम्ही किती चांगला व्यक्ती बनलात, पण शेवटी काय असतं की मग आपल्याला कुठेतरी आपल्या थोडक्या मोठ्या नोकरीवर किंवा आपण छोटा मोठा व्यवसाय करून आपल्याला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे असं एकच आहे, जे काय गुन्हे घडलेत, गुन्हेगार हा काय जन्मता गुन्हेगार नसतो. त्याला परिस्थिती ही ज्यावेळेस ती घटना असते, तो राग म्हणा किंवा ज्यावेळेस ती परिस्थिती त्याला प्रेरित करते असं केलं पाहिजे. परंतु कोणतीही गोष्ट माणसाने करताना 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण हे केलं. बघा, माणूस हा खूप चांगला प्राणी आहे. कारण की प्राणी असं म्हणतो की आपणही एक जीवन जगतो, याचा असं आहे की आपल्याला कळतं की चांगलं आणि वाईट काय आहे. आपल्याला कळतं की याचा वाईट परिणाम आहे, ते का करावं, आपण केलं नाही पाहिजे. त्यांना माहिती आहे आपण गावात भांडणं केलं म्हणजे गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत जाणार आहे आणि पोलीस स्टेशनपर्यंत गेली म्हणजेच काय गुन्हा दाखल होणार आहे. आपला काही शहरी भाग नाही आहे, आपण सर्वसामान्य परिवारात जगणारे लोक आहोत. आपलं गाव खेडा एरिया आहे. आपण खूप चला ठीक आहे, गुन्हा दाखल झाला आहे, 1-2 लाख खर्च करू, कोर्टात जाऊ, वकील करू, मोठा जामीन करून घेऊ. पण काय सांगता तुम्ही, गावामधले असे काय भांडणं असतात की ते करणं जरूर असतं. छोटे मोठे भांडणं असतात. गुरुजींनी म्हटलं की आपले बाग, आपले छोटे मोठे शेतीचे वाद असतात, पाणी फेकलं, घराचे मॅटर असतात थोडेफार, त्यासाठी आपण भांडणं केले पाहिजे का? झाले तरी आपण ते सामंजस्य घेतलं पाहिजे आणि कितपत मोठं भांडणं केलं पाहिजे. आणि छोट्या भांडणातून मोठा वाद होतो. कारण काय आहे, ज्यावेळेस तुम्ही भांडणं करतात तुम्हाला सपोर्टिंग करणं गरजेचं म्हणाले असते. आपण गर्दीमध्ये धुजाव असतो एकदम की नाही आता मला कोण आवडणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला 2 लोक जाऊ दे भाऊ, त्यावेळेस तुम्हाला असं जोर चढतो आणि त्यावेळेस तुम्ही जास्त भांडण काहीतरी त्या गर्दीमध्ये वेगळं होतं आणि मग त्याचं डोकं फुटतं, हात मोडतो, पाय मोडतं, पोलीस स्टेशनपर्यंत येतं. आणि माझ्यापर्यंत आल्यानंतर मी काय विचार करणार, समोरचा लागला आहे, तक्रार आहे, मी किती विचार केला, त्याला वाचवायचं आहे पण वाचू शकत नाही. का वाचू शकत नाही? कारण की त्याचा पाय फुटलेला आहे, हात तुटलेला आहे, डोकं फुटलेलं आहे, त्याला मारहाण झालेली आहे. त्यासाठी आपण आपल्या रागावर कंट्रोल केला पाहिजे आणि आपलं गाव शांत कसं राहील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसंच प्रत्येक तुम्ही सर्व प्रतिष्ठित लोक आहेत, पोलीस पाटील आहेत, सरपंच आहेत, तुम्हाला त्या पदावर दिलेलं आहे. का दिलेलं आहे? तुमच्यात काहीतरी वेगळं आहे. तुमचं लोक ऐकणार आणि तुम्ही गावात शांतता नांदवणार, त्यामुळे तुम्हाला नेमलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या गावामध्ये जे काही भांडणं अनादाने होतील किंवा होत असतील त्यासाठी तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारचं भांडण जर तुमच्या, आता बबडाचे पाटील आहेत, बऱ्यापैकी त्यांच्या गावातले भांडण ते गावात मिटत असतात. कारण की तुम्हाला नेहमी फोन करतात की साहेब हे झालेलं आहे, काय करू, हे आमचं मिटून घेतो, नाही झालं तर पोलीस स्टेशनला आणतो. ते सत्र करतात. इतरही गावामध्ये भांडणं होतात, तुम्ही तुमचे मिटून घेतात, चांगली गोष्ट आहे, अगदी चांगली गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपण लोकांमध्ये जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जायला नाही पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर काय होतं, कारण की तुमचा नामचा संपर्क सतत असतो. तुम्ही प्रत्येक काय कोण व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक प्रवीण पाटील साहेब, ज्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी उचित पद्धतीने पार पडतो आहे, ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि लाडके असं या पोलीस स्टेशनचे नेतृत्व आदरणीय पाटील साहेब
व्यासपीठावर बसलेले आमचे सन्मित्र निपा भाऊसाहेब, व्यासपीठावरील माननीय जयपालजी, उपस्थित सर्व माननीय सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, घंटा मुक्तीचे अध्यक्ष महोदय, पोलीस पाटील महोदय तथा काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी आजच्या या लहानशा कार्यक्रमामध्ये 2-4 गोष्टी फक्त मी सांगणार आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. ज्याला पण कळतं की मी भाग्यवान आहे त्याने आपलं भाग्य स्वतः लिहायचं असतं. मुळातच आपण सगळेजण भारतभूमीमध्ये जन्माला आलो आणि ही भारतभूमी काय आहे हे जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर मला वाटतं फार मोठं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. पुराणामध्ये असं म्हणतात, दुर्लभम भारते जन्महा. भारत देशामध्ये जन्माला येणं ही फार अशी दुर्लभ गोष्ट आहे आणि ह्या देशामध्ये जन्माला येऊन नेमकं आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव होणं, याचं नाव खरं म्हणजे बुद्धी आहे. मित्रांनो, असं म्हणतात आपल्या पुराणामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये अनंत जन्म फिरून आपल्याला हा मानव जन्म मिळालेला असतो. त्याच्यात आकडेवारीमध्ये 33 कोटी जन्म असं म्हटलं जातं. आणि हा माणूस जन्म जर मिळाला असेल तर ह्या माणूस जन्मामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ज्याला कळून गेलं त्याला खरं चांगलं जीवन जगता येतं. आज समाजामध्ये आपण पाहतो की समाजामध्ये लहान लहान गोष्टींसाठी आपण आपलं मनुष्यत्व हरवून बसलेलो असतो. त्या गोष्टीमध्ये काहीच ढंग राहत नाही आणि अशी गोष्ट एवढी मोठी करून टाकतो तर गावातली गोष्ट इथपर्यंत येऊन जाते आणि या माणसांची झोप उडून जाते. हा इतिहास आहे. समाज केव्हा धारण होतो, समाजाचं स्वास्थ्य केव्हा टिकतं, समाज कसा तयार होतो, गावामध्ये शांतता कशी नांदते याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपण पाहिलं तर महात्मा गांधींची जयंती आहे. तसं पाहायला गेलं तर लालबहादूर शास्त्रीजींची पण जयंती आहे. महात्मा गांधींचं एक स्वप्न होतं, ग्रामस्वराज्य. ग्रामस्वराज्याची एक संकल्पना महात्मा गांधींनी तत्कालीन सगळ्या समाजामध्ये मांडली होती. ग्रामस्वराज्याचा अर्थ काय की गावाचं राज्य, आणि गावाचा राज्याचा अर्थ काय की गावामध्ये सगळ्यांनी स्वयंभू पद्धतीने निर्णय घ्यायचे, ज्याला आत्मशासन म्हणतात, बाह्य शासन नाही. तसं सामाजिक नियंत्रण करणाऱ्या 2 गोष्टी असतात. समाजामध्ये सामाजिक नियंत्रण करायला लागते, कारण एवढा मोठा समुदाय, एवढा मोठं गाव. आता समजा थालनेरसारखं गाव म्हटलं तर इथली लोकसंख्या किती मोठी, मोठे मोठे मांगरोळसारखं गाव आहे, बबळासारखं गाव आहे. एवढे मोठ्याले गावामध्ये समाजाचा एकोपा टिकावा, समाज एक दिलाने राहावा, गावामध्ये सगळा भाईचारा टिकला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक नियंत्रण पण करायला लागतं. सामाजिक नियंत्रण 2 मार्गांनी होते. एक असते औपचारिक आणि एक असते अनौपचारिक. अनौपचारिक मार्ग आपल्या पूर्वजांनी दिलेले आहेत आणि औपचारिक मार्ग देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला मिळालेले आहेत. औपचारिक मार्ग कोणते? जे कागदावर फ्रेममध्ये आहेत. पोलीस स्टेशन, नियम, कायदे, कानून हे सगळे औपचारिक मार्ग आहेत, ज्याच्यामुळे समाजाचं नियंत्रण होते. नियम बनवले जातात आणि त्या नियमानुसार समाज वागत असतो. कुठे बी नाही वागता येणार. लोकशाही याचा अर्थ काय? मला पटेल तसं वागेल याचं नाव लोकशाही नाही आहे. लोकशाही याचा अर्थ माझ्या मताचा विचार केला जातो आणि मग मी नियम धरून आणि नियमाला अनुलक्षून, कारण संविधान आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. संविधान स्वतःप्रत अर्पण केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या संविधानिक मार्गाने मी माझ्या मताला मांडेल आणि ते मत जर योग्य असेल, कायद्याच्या चौकटीत असेल तर ते स्वीकारलं जाईल. असा जेव्हा विचार माणूस करतो त्यावेळेला तो लोकशाहीला पूरक ठरतो. लोकशाही याचा अर्थ नाही की मला पटेल तसं वागेल. मला पटेल तसं वागण्यासाठी समाज चांगला राहू शकणार नाही. समाजाची धारणा जर पक्की करायची असेल तर ह्या औपचारिक पद्धती का आल्या? कारण आम्ही अनौपचारिक सोडून दिल्या. आपल्या अनौपचारिक पद्धती किती भारी होत्या. समाज होता. अनौपचारिकमध्ये समाज, धर्म, सण, उत्सव हे सगळे अनौपचारिकमध्ये येतात, ज्याच्याने समाज धारण व्हायचं. समाज धारण करण्याची ताकद धर्मामध्ये पण होती, कारण धर्मामध्ये असं प्रत्येक वेळेला सूचना करण्यात आली. उदाहरणार्थ गीता घ्या.
गीतेमध्ये श्लोक आलेले आहेत, माणसाने कसं जगलं पाहिजे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुण एवच. ह्या श्लोक माणसाला कसं जगायचं ते सांगतो. अद्वेष्टा, कोणाचा द्वेष करू नये, मैत्री, सगळ्यांशी मैत्री करावी, करुणा एवच, गरीब असेल त्याच्याविषयी करुणाशील राहायचं. सर्वभूतानां, सगळ्या भूत म्हणजे फक्त माणूस नाही, जे जे जीव आहेत त्या सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे, करुणेचे संबंध असले पाहिजे. हे अनौपचारिकमध्ये येत होतं. समाज नियंत्रण करण्यासाठी, समाजामध्ये आनंददायी वातावरण टिकवण्यासाठी या अनौपचारिक गोष्टी होत्या. कानबाई आली, आपल्याकडे कानबाईचा उत्सव फार मोठा जोरात होतो, झाला पाहिजे, केला पाहिजे, आपला पूर्वजांनी दिलेला आहे. कानबाई काय होतं, आज जर सांगितलं ना, बरेच शिकलेली मंडळी असं म्हणते की माझा काही या गोष्टींवर भरोसा नाही. त्याला जर असं सांगितलं ना का आपल्याला गेट टुगेदर करायचे, हो चला गेट टुगेदर करू, मग एक स्पॉट ठरतो, तिथं सगळ्या प्रकारची अरेंजमेंट केली जाते आणि मग सुरू होतं. कानबाई सुद्धा आपल्या समाजाचं गेट टुगेदरच होतं. पूर्ण बहुवंकी एकत्र यायची आणि त्या एकत्र आल्यानंतर सगळेजण त्या कानबाईची उपासना करायचे. या निमित्ताने गावामध्ये सलोखा तयार व्हायचा. तर त्याला आता इंग्रजांनी गेट टुगेदर नाव दिलं आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आमची कानबाई जुना विचार झाला. असं नव्हतं. ठाणेर तालुका शिरपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून तसेच 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचं औचित्य साधून जीवनातील परिवर्तन या विषयावर सायंकाळी मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, ॲडव्होकेट प्रवीण सिंग पाटील, जसपाल गिरासे यांनी मनोगत व्यक्त केलं. राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.